नमस्कार, मी प्रमोद. आपण अलीकडे पाहतोय महाराष्ट्रामध्ये एक वेगळा वाईट पायंडा पडत आहे. तो कोणता पायंडा? प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये सरपंच, उपसरपंच आणि सदस्य असतात आणि सरकारचा प्रतिनिधी म्हणून ग्रामसेवक किंवा अलीकडे ग्रामविकास अधिकारी त्याला म्हणतात. पूर्वीच्या काळामध्ये ग्रामपंचायतीला खूप मोठा निधी मिळत नव्हता. आता अलीकडे खूप मोठा निधी येतोय आणि हा निधी योग्य वापरतात का नाही, कुठल्या डिपार्टमेंटचा निधी आहे, किती आहे, हे सरपंच लोकांना समजण्यासाठी तरुण, हुशार, पदवीधर, कमीत कमी 12वी पर्यंत शिकलेला सरपंच असावा. त्यात 50% महिला आरक्षण आहे. खूप मोठी संख्या आहे. मात्र अजूनसुद्धा अनेक ठिकाणी सरपंच लोकांना शासकीय योजना किंवा ग्रामपंचायतचा कायदा, त्याचं कामकाज याची माहिती फारशी नाही. आणि मग अशा वेळेस ते आमदार लोकांच्या पाठीमागे फिरा, सभापतीच्या मागे फिरा, BDOच्या मागे फिरा, तर काय फिरायची गरज नाही. स्वतः त्यांनी त्याचा अभ्यास करावा आणि विकास करावा. या संदर्भामध्ये जुन्नर तालुक्यातील चिंचोली काशीद गावचे सरपंच खंडू काशीद हा मुलगा, हा तरुण अनेक सगळ्या योजना गावामध्ये खिचून आणतो. 24 तास त्याचा फोन चालू असतो. वैयक्तिक काम असू द्या, कुणाचं लग्न असू द्या, कुणाचं मयत असू द्या, कुठं बिबट्या आला, कुणाची गाय खाल्ली, कुणा एखाद्या माणसावर हल्ला केला, सरकारी योजना आल्या, नरेगाचा विकासाचा आराखडा करू द्या किंवा मुख्यमंत्री समृद्धी असू द्या किंवा इतर समाज कल्याणचा कुठल्याही डिपार्टमेंटची योजना त्या सरपंचाला माहिती आहे. पण ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये मी फिरतो त्यावेळेस अलीकडे एक नवीन असा पायंडा पडला, वर्षाला एक सरपंच. अरे सरकारचं डोकं ठिकाणं आहे का नाही? वर्षाला सरपंच, 5 वर्षात 5 सरपंच. एकतर सरपंच मिळाल्यानंतर त्याला शिकायलाच 5 वर्ष लागतात आणि एका वर्षाचं त्याला वाटून, म्हणजे राजकीय एक तडजोड आहे आणि ते विकासाला हानिकारक आहे. जर सरपंच दर वर्षातून बदलत असेल तर अख्खा मंत्रिमंडळ, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, सगळ्या मंत्री एक वर्षासाठी, त्यांना बी 1 वर्षानंतर दुसऱ्याला संधी द्या. आहे का हिंमत? अरे विकास करणं हे तुमचं काम आहे. अनेक महिला, मुलीवर जातीवादी ह्याच्यावर एक प्रकारचा अन्याय होतोय, गरिबी वाढत चालली, मानवाधिकारचं उल्लंघन होतं तुमच्या ह्या वाईट कृतीमुळे. तेव्हा माझी गव्हर्नमेंटला विनंती आहे की ही प्रथा, ह्या पायंडा बंद करा. अन्यथा आम्हाला आंदोलन करावं लागेल. आंदोलन म्हणजे कसं? तुमच्या विरोधात हायकोर्टामध्ये याचिका दाखल करावं लागेल आणि मी गावातील ज्या गावामध्ये वर्षाला सरपंच बदलतो अशा गावातील महिलांनी, युवकांनी आपापल्या गावातील ह्या लोकांच्या सह्याचं निवेदन, आमच्या गावाला 5 वर्षे सरपंच हवा आहे, दर 5 वर्षाला नको, अशा पद्धतीचं लेखी निवेदन करा. लोकांच्या सह्या घ्या, ते मीडियाला, पत्रकाराला द्या आणि ह्याच्या आधारे तुम्ही पुन्हा मुख्य सचिव, मंत्री, कलेक्टर, CO ह्यांना पाठवा. काही मुदत त्यांना द्या. ह्या मुदतीच्या आत जर बदललं नाही तर मग ह्या सगळ्या माहितीच्या आधारे आपल्याला कोर्टामध्ये ह्या विरोधामध्ये जनहित याचिका दाखल करता येईल का, ह्याचा एखाद्या तज्ज्ञ वकिलाकडून सल्ला घेऊन ही प्रथा बंद करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावं असे मी सर्वांना विनंती करतो. हा व्हिडिओ जर आपणाला योग्य वाटला सबस्क्राईब करा, पुढे शेअर करा. धन्यवाद.